सिद्धिविनायक श्री गजानना लंबोदर विघ्नेश्वर। पकड़ के फिर से सिखा दे, गोदी उठा लेना माँ, आंचल से मेरा मुंह पोंछ देना, मैला सा लागे जहाँ। आंखें दिखाए मुझे जब जिंदगी, याद मुझे आती है तेरे गुस्से की, डाटा भी तो तूने मुझे फूलों की तरह। त्यांच्या सगळी मुली, नातेवाईक, पुतणे, शेजारी, पाहुणे सर्व एकत्र जमून आजीचा 100वा वाढदिवस आपण साजरा करणार आहोत। त्यासाठी तुम्हा सर्वांचे स्वागत। आई या शब्दाला फार महत्त्व आहे। आई हा शब्दच मुळात ईश्वराची देणगी आहे। आत्मा प्लस ईश्वर म्हणजेच आई। आत्म्यातला आ, ईश्वरातला ई, आई। आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही असं म्हणतात। अगदी खरं आहे। आईची पुण्याई सर्वांनाच मिळते असं नाही।
आई अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या मूर्तीत सापडते. जसं देवाचं रूप सापडते तसंच अशीच आमची आई असती असं प्रत्येकाला वाटतं, पण सगळ्यांना तशीच आई मिळेल असं नाही. आईसाठी झटणारी माणसं आहेत. आता आपण जर जयश्री आजींचा विचार केला तर त्यांच्या तिन्ही मुली, तिन्ही जावई, त्यांचे नातवं पंतव सगळ्यांनी एकत्र येऊन हा सोहळा साजरा केलेला आहे. शिवाय त्यांचे 2 पुतणे राजन आणि फॅमिली हेही त्याच्यात तेवढेच सहभागी आहेत. त्यांचेही कुटुंब सहभागी आहे. आम्ही मित्रमंडळी, तुम्ही मित्रमंडळी सगळे सहभागी आहोत. आईची महती कुठेच येणार नाही. आई या शब्दातच सगळं जग सामावलेलं आहे. कुठेही असली तरी आई घारीसारखी मुलांवर पारख ठेवते. मुलांची प्रगती हेच आईचं सुख अशी मांडणारी तिची व्यक्ती ही आई. मग आईच्या अनेक रूपात आपण सांगता येईल, अनेक रूपं आहेत आईची. आईला कुठल्याच गोष्टीचा मुलांबद्दल राग येत नाही. मुलांनीही त्याची प्रचिती देईल आईला द्यायला हवी, आईचा सन्मान करायला हवा. आपण आज समाजात बघतो आहोत आईबद्दलच्या गोष्टी, आईबद्दलचे अनुभव आणि आईबरोबर वागणारी मुलंही. त्याला अपवाद ही मुलं आहेत. या तिन्ही मुली आहेत, पुष्पलता, शीला आणि ललिता. राजन आणि त्यांचा बंधुराज आणि त्यांची फॅमिली. शिवाय त्यांचे जावई केळकर, केरकर, जुनेकर आणि रेवडकर. या सगळ्या फॅमिलीमधून, या सगळ्या फॅमिलीच्या रूपात आजींजवळ आपण आजींच्या चरणावर शब्दसमानाने शुभेच्छा देणार आहोत. प्रत्येक जण पण देणार आहे. ती शब्दसुमनं कमी पडू नयेत म्हणून तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे. हा कार्यक्रम ठरल्याप्रमाणे 2 तासातच उरकला जाईल. प्रत्येक गोष्ट वेळेवर होणार आहे. त्याच्यासाठी तुमचं सहकार्य पाहिजे. या सहकार्याची अपेक्षा करून आपण जयश्री आजींचं, जयश्री आरोस्कर यांचं आगमन होणार आहे. आता त्या आगमनाच्या रूपात, देवीच्या रूपात जसं काही ते त्या प्रकट होणार आहेत, आपण सर्वांनी त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. येताना टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. स्वागतात तुमचं आपुलकी भावना सगळ्या आमच्यापर्यंत पोचतील, आजींपर्यंत पोचतील आणि त्यांचा उंच झालेला हात सगळ्यांच्या डोक्यावर असेल. त्याच वेळी आपलं सगळ्यांचं मस्तक त्यांच्या पायावर असेल. अशी आईची महती अजून बरीच सांगता येईल, पण वेळेअभावी आणि आईच्या आगमनाची वेळ झालेली असल्यामुळे जयश्रीताईंचं आगमन होत आहे. आपण सगळ्यांनी स्वागत करूया जयश्रीताईंचं. जब सर पे हाथ फेरे मैं समझू हुआ सवेरा, तेरी थपकी माँ बताए चल सो जा हुआ अंधेरा. हो जब सर पे हाथ फेरे मैं समझू हुआ सवेरा, तेरी थपकी माँ बताए चल सो जा हुआ अंधेरा. तेरी उंगली मेरी राहें, मेरा घर है तेरी बाहें, तेरी गोद में मेरी दुनिया, तेरा आंचल आसमां. ओ मेरी माँ, मेरी माँ, ओ मेरी माँ. मेरी माँ
जादू होता है तेरे हाथ के खाने में, तेरा एक इशारा काफी है हर बात को समझाने में। माँ कोई तो जादू होता है तेरे हाथ के खाने में, तेरा एक इशारा काफी है हर बात को समझाने में। तेरे आने से पहले ही तेरी खुशबू आ जाती है। देशाला या कार्यक्रमाला बोलवलं जाईल आणि त्याच्या मर्जीनुसार, त्याच्या सूत्रानुसार पुढच्या सगळे होतील. सुरुवात करूया आपण गणेश वंदनाने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. जी मी माझ्या आईसाठी केलेली आहे. कुणी भेटायला आजीला येऊ नका आता. जिच्या मायेला ग बाई काही मोजमाप नाही, जिच्या मायेला ग बाई काही मोजमाप नाही, अशी कोण सांग बरे असे आमची ती आहे. घेते कुशीत मायेले परिस्पर्श तो होतो, घेते कुशीत मायेले परिस्पर्श तो होतो. तिच्या जवळ जात मुलं भरून माझा येतो. काढले गरिबीत दिस होते श्रीमंतीचे मन, काढले गरिबीत दिस होते श्रीमंतीचे मन. तिच्याकडे बघताच नैनी दाटून येई धन. तिच्या दारी ग कधी कुणी उपाशी नाही गेला, तिच्या दारी ग कधी कुणी उपाशी नाही गेला. नाही दाखविली गरिबी त्याला आपला घास दिला. मन संतोषले त्याचे त्याने आशीर्वाद दिला, मन संतोषले त्याचे त्याने आशीर्वाद दिला. तिच्यासाठी मात्र तो अतिथी देवदारी आला. दुःख तिचे तिने कधी दाखविले नाही पुन्हा, दुःख तिचे तिने कधी दाखविले नाही पुन्हा. दुःख लपवित तिचे चेहऱ्यावरच्या हास्य खुणा. तिच्या शंभरीचा हा आनंद सोहळा गपाता, तिच्या शंभरीचा हा आनंद सोहळा गपाता. मन गहिवरले माझे तिला पुष्पगुच्छ देता. सदा हसत खेळत वय विसरून जाई, सदा हसत खेळत वय विसरून जाई. लहानास लंगे लहान होई नेहमी आनंदून राही. अशी कोण सांगा बरे असे आमची ही आई, अशी कोण सांगा बरे असे आमची ही आई. धन्यवाद. सुंदर सादर केलेले आहे. 100 वर्षाच्या प्रवासाचा थोडक्यात हा आढावा त्यांनी दिलाय कवितेच्या माध्यमातून. आपण आतापर्यंत आजीला सर्व ओळखत असाल, नातेवाईक, मित्रमंडळी, त्यांचे मुली, जावई, नातवंद, पटवंद. पण त्यांच्याबद्दलचा थोडक्यात परिचय श्री मयूर करून देत आहेत. आपण ऐकून घ्यायचा आहे आजीबद्दलचा परिचय. नमस्कार. आमच्या आजीबद्दल आज एक गोष्ट आपल्या सर्वांना सांगायची आहे. काही माणसं विदूषक नसतात, पण तरीही दुसऱ्याच्या आयुष्यात हसू कसं फिरायचं हे त्यांना माहीत असतं. आज आपणास आम्ही एक गोष्ट सांगणार आहोत. गोष्ट एका साध्या घरात जन्मलेल्या मुलीची, तिच्या जीवन संघर्षाची. गोष्ट आमच्या आजीची. गोष्टीचे नाव आहे ह्याला जीवन ऐसे ना. सन 1923 गोव्यातील शिवोली गावात आरोस्कर कुटुंब राहत होते. परिस्थिती तशी बेताचीच. तारीवर त्यांचे चहाचे हॉटेल होते. त्यांच्या घरी एका कन्येचा जन्म झाला. पहिली मुलगी म्हणून आरोस्कर कुटुंब अत्यंत खुश होते. त्यांनी जयश्री असे तिचे नामकरण केले आणि आजही ती जयश्री ताई म्हणून ओळखली जाते. पाठोपाठ 3 लहान भाऊ झाले. जयश्री ताईने संपूर्ण आयुष्य मोठ्या बहिणीची भूमिका अत्यंत जबाबदारीने पेलली. एकमेकांशी खेळत भांडत ही भावंडे मोठी होत होती.
गावच्या शाळेत तिने 4थी पर्यंत शिक्षणही घेतले. वडिलांनी शिकवलेल्या कविता, गाणी आजही तिच्या स्मरणात आहेत. त्या काळी बालविवाहाची प्रथा रूढ होती. वयाच्या 13व्या वर्षी तिच्या डोक्यावर अक्षता पडल्या आणि तिची सूर्यकांत वेंगुर्लेकर यांच्याशी गाठ बांधली गेली. त्या कोवळ्या वयात जयश्रीताईंची चंद्रावती वेंगुर्लेकर कधी झाली ते तिलाही कळलं नाही. सासरची परिस्थिती तशी बेताचीच. घर खर्चासाठी तिने बामणाच्या घरची दुगणी मांडणी केली. शेतातही अपार कष्ट केले. आनंदी जीवन जगण्यासाठी कोणतेही कष्ट करण्याची तिची तयारी होती. कामाचा उलट तिला नेहमीच. आजही काही काम करण्यासाठी तिचा उत्साह दांडगा आहे. पुढे मुंबई भायखळा येथील 8x10च्या खोलीत सूर्यकांत व चंद्रावती यांचा संसार नव्याने भरू लागला. सुरुवातीच्या काळी खटावलेंच्या मावशीची खूप मदत झाली. याच चाळीत सुमतीसारखी जीवाभावाची मैत्रीणही लागली. बोलका स्वभाव व माणूस जोडण्याची कला अवगत असल्याने घरी पैपावणा भरपूर होता. सगळ्यांना मदत करण्यासाठी ती सदैव तत्पर असे. कोणत्याही परिस्थितीत तिच्या घरी आलेला पाहुणा कधी उपाशीपोटी परतला नाही. तिच्या व्यक्तिमत्वाचे आणखी काही पैलू म्हणजे स्वाभिमानी करारी स्वभाव आणि स्पष्ट वक्तेपणा. पुढे त्यांच्या घरी 3 कळ्या फुलल्या. सूर्यकांत यांनी टेलर काम करून आपल्या मुलीला वाढवले, शिकवले. मुलींनी खूप शिकावे असा चंद्रावतीताईंचा आग्रहच होता. मोठी मुलगी पुष्पलता उर्फ बेबी, तिची 11वी नंतर महाविद्यालयात जायची इच्छा होती. आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नसल्याने बाबांनी नकार दिला. परंतु चंद्रावतीताईंनी भंडारी समाज कार्यालयातून मदत घेऊन तिला 14वी पर्यंत शिक्षण पुरे करू दिले. मुलगी शिकली आणि प्रगती झाली. लाल विटाच्या चाळीत पुष्पा, शीला आणि ललिता यांचं बालपण गेलं. अनेक बरे वाईट अनुभव आले. वावळ मामींच्या घरी गणपती, गोकुळाष्टमी, नागपंचमी अशा सणांच्या वेळी केलेली मजा, मंगळागौरीच्या फुगड्या त्यांना आजही आठवतात. मांजरे कुटुंबियांशी त्यांचा चांगला घरोबा आहे. पुढे श्रीयुत भगवान दाभोळकर यांच्या मदतीने 3ही मुलींची लग्न झाली. आईने दिलेल्या संस्कारांची शिदोरी घेऊन त्यांनी आपापले संस्कार सुखी केले. तिचा वारसा त्या आजही पुढे चालवत आहे. नशिबाने जावई चांगले मिळाले. ते सगळे आजही तिची स्वतःच्या आईप्रमाणे काळजी घेतात. कालांतराने सूर्यकांत वेंगुर्लेकर यांची तब्येत खालावली. त्यांनी हंतरून धरले. चंद्रावतीताईंनी त्यांची यथार्थ सेवा केली. 1996 साली गोव्याच्या घरी सूर्यकांत यांना देवाज्ञा आली. नवऱ्यामागे छोट्या धीराने म्हणजेच नामदेव वेंगुर्लेकर यांनी वहिनीची व तिच्या 3ही मुलींची खूप काळजी घेतली आणि पुढे पुतण्या आणि सुनांनीही तोच वारसा चालू ठेवला. हळूहळू ती 3ही मुलींच्या संसारात रमत गेली. काही वर्ष भायखळा येथे एकटी राहिली. त्या एकटेपणी चाळीतील छाया, रजनी, लता यांनी वेळोवेळी तिला खूप मदत केली. त्यासाठी आयुष्यभर ती त्यांची ऋणी आहे. इवल्याच्या रोपाचा आज वटवृक्ष झाला आहे. नातवंड पतवंडांनी बहरला आहे. या 4 पिढ्यांची साक्षीदार आहे. आजही तिची स्मरणशक्ती व नजर इतकीच चांगली आहे. तिची काम करण्याची जिद्द तरुणांनाही लाजवेल अशी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी मागे वळून बघताना तिच्या चेहऱ्यावर आज एक विलक्षण समाधान आहे. तर अशीही आमच्या आजीची आज तिच्या 100व्या वाढदिवशी केलेला हा लेखाजोगा. यातून शिकण्यासारखे बरेच काही आहे. तिच्या जगण्याच्या जिद्दीला आम्हा सर्वांचा सलाम. तिला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. गेल्या 100 वर्षाच्या प्रवासात आजीने केलेला प्रवास कसा होता, त्यांना लाभलेल्या मैत्रिणी, मित्रमैत्रिणी, नातेवाईक, शेजारी पाजारी या सर्वांचं सहकार्य कसं लाभलं हे मयूर यांनी थोडक्यात आपल्यासमोर मांडलेलं आहे. आता सुरू होत आहे खऱ्या आपल्या करमणुकीच्या कार्यक्रमांना. मी विनंती करेन की मुलं नातवंड आजीबद्दलचं प्रेम व्यक्त करणार आहेत डान्समधून, त्यांनी तयार राहायचं आहे, स्टेजच्या बाजूला यायचं आहे. इथे मुलं आहेत सगळी नातवंड आता सादर होणार आहे. त्यांच्या 3ही मुली आणि 3ही जावई यांनी आजीबद्दल प्रेम कसं डान्समधून व्यक्त केलं आहे हे आपल्याला पाहता येणार आहे. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. पुष्पलता, शीला आणि ललिता. पुष्पलता, शीला आणि ललिता सादर करतायत आजीप्रती राणीच्या ह्याच्यातून प्रेम व्यक्त करत. बघूया कसं डान्स होतोय. सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया.
टाळ्या, टाळ्यांच्या गजरात स्वागत. व्हेरी गुड. जेवढ्या टाळ्या वाजवाल तेवढे नाचणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार, हुरूप येणार नाचायला. या आहेत पुष्पलता, शीला आणि ललित. किसने पुकारा दिल में उतर गया किसका इशारा प्यार को मेरे किसने पुकारा दिल में उतर गया किसका इशारा याद ये किसकी लाए पकड़ के याद ये किसकी लाए पकड़ के दर्द जवानी का सताए बड़ बड़ के शोला तो करके मेरा करके बरोबर जावई सामील होत आहे. 3 जावई 3 लेकी. हा दुग्ध शर्करा योग आहे. असा योग कमी देते प्रत्येकाच्या आयुष्यात. वाह भगवान वाह, बाबा वाह. सूरत दिल के खोटे नाम बड़े दर्शन छोटे दर्शन छोटे सूरत दिल के खोटे नाम बड़े दर्शन छोटे दर्शन छोटे केरकर, रेवळकर, चुनेकर फार सुंदर, फार सुंदर. वा. तिन्ही जावयांचं स्वागत, अभिनंदन. आणि त्यांच्यासारखे तेच जावई, कारण अशी सासू 100 वर्षाची मिळणं प्रत्येक जावयाच्या नशिबात नसतं. आणि हे त्यांच्या नशिबात आहे, म्हणून आपण सगळेजण त्यांच्यावर जळूया. आता सादर होणार आहे ग्रँड सन आणि ग्रँड डॉटर. मध्ये जरा सूचना, भास्कर यांचं एक गाणं होईल, कारण गाण्यात कदाचित 30 लोक असल्यामुळे दमलेली असतील, त्यामुळे भास्कर यांचं एक गाणं होईल.
तुमसे है कंचन अरे ऊंचे घर वाली हो या गलियों की रानी हो, कोई हो तुम रहते हो कहीं। ऊंचे घर वाली हो या गलियों की रानी हो, खोए हो तुम रहते हो कहीं। तुमसे बढ़कर यारा कौन, हमको तो तुमसे है कांची, अरे कांची ओ एक नजर तो देखो कम से कम, देखो इन आँखों में ये सूरत है किसकी। ओ एक नजर तो देखो कम से कम, आखिर है हमारा कौन, हमको तो तुमसे है कांची, अरे कांची जाओ लेकिन लाओ, हो जाए भी तो जाए हम कहाँ। ओ कहते हैं कि जाओ लेकिन बतलाओ, हो जाए भी तो जाए हम कहाँ। ऐसा दिल का मारा कौन, हमको तो तुमसे है कांची, अरे बाबा कांची अरे होगा तुमसे प्यारा कौन, हमको तो तुमसे है कांची, अरे कांची काय देवानं टाळ्या
ये मौसम वा वा सुंदर टाळ्या अदाओं का जमाना भी है दीवाना दीवाना क्या कहेगा सुंदर सुंदर टाळ्या फार सुंदर टाळ्या टाळ्या एकच टाळी वाजते वा 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 मस्त पाऊसच नाही पहिला नंबर अतिसुंदर कदाचित नंबर काढले तर हा पहिला नंबर येऊ शकतो ओ हसीना जुल्फों वाले जाने जहां ढूंढती है काफिर आंखें किसका निशान ओ हसीना जुल्फों वाले जाने जहां ढूंढती है काफिर आंखें किसका निशान महफिल महफिल ऐ शमा फिरती हो कहाँ महफिल महफिल ऐ शमा फिरती हो कहाँ बदन पे सितारे लपेटे हुए वो जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तो ना जाए जरा सुंदर आओ तो ना जाए बदन पे सितारे लपेटे हुए वो जाने तमन्ना किधर जा रही हो जरा पास आओ तो ना जाए जरा पास आओ तो ना जाए आजी सुद्धा टाळ्या वाजवून प्रतिसाद चांगला देते आहे बघा आणि आपण सगळेजण एक पण टाळी वाजवत नाही काय आहे? हमें जब
जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो चैन आ जाए, जरा पास आओ तो चैन आ जाए. सुंदर सुंदर. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, सबको मालूम है और सबको खबर हो गई. प्यार में ऐसा काम कर दिया, प्यार की राह में अपना नाम कर दिया. हमने तो प्यार में ऐसा काम कर दिया, प्यार की राह में अपना नाम कर दिया. प्यार की राह में अपना नाम कर दिया. आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर, वा वा सुंदर. सबको खबर हो गई. सजना है मुझे सजना के लिए, सजना है मुझे सजना के लिए, सना मुझे लते सवाद, अनंता रत्न निहार. सजना सीता आणि स्वरा स्टेजवर यायचं आहे. सीता आणि स्वरा. सीता आणि स्वरा स्टेजवर यायचं. अथिरा आणि अन्वी स्टेजवर या. अथिरा आणि अन्वी. सुंदर सुंदर. लवकर लवकर, वेळ कमी आहे. लवकर लवकर. फूलों में खुशबू है, इस दिल में एक तुम है. जन्मों के साथी हम साथ साथ हैं. जन्मों के साथी
हम साथ टाळ्या टाळ्या साथ हैं। या नातवंडांनी ग्रँडसन आणि ग्रँड डॉटर यांनी फार सुंदर आजीला मानवंदना दिलेली आहे. आजीबद्दलचं प्रेम प्रत्येकाने जीव ओतून गाण्याची प्रॅक्टिस 15-15, 20-20, 3-3 महिने करून सुद्धा फार सक्सेस करून दाखवलं. त्याबद्दल तुमच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने या डान्स करणाऱ्या सगळ्या ग्रँडसन आणि ग्रँड आपल्यासमोर सादर करणार आहेत आजीच्या नाती, ज्या आजीबद्दल डान्समधून प्रेम व्यक्त करणार आहेत. आता आपण थोड्या एकदा वेगळ्या कार्यक्रमाकडे वळतो आहोत. आजींची ज्यांच्यावर मुलापेक्षा पण प्रेम आहे आजींचं आतापर्यंत, कधी त्यांना परके किंवा दिरांची मुलं किंवा चुलत्यांची मुलं असं कुणीही मांडलं नाही. त्यांच्या मुलींनीही त्यांना अगदी भावाप्रमाणे, भावाच्या पेक्षाही चांगलं प्रेम दिलं. असे राजन आपल्यासमोर 2 व्यक्त आजीच्या बद्दलचे 1-2 शब्द व्यक्त करणार आहेत. मी राजन वेंगुर्लेकरांना विनंती करेन की त्यांनी स्टेजवर यावे आणि आजीबद्दलचे 2 शब्द सादर करावे. राजन, मी विनंती करेन राजन यांना की त्यांनी आजींबद्दल प्रेम व्यक्त करा. हॅलो तेन्ना तेन्ना म्हाका तिने बॉम्बे आलो 3 वर्सां पयलीं. 3 वर्सां जातलो तेन्ना एक 3 ते 5 वर्सां हांव बॉम्बे रावन परतो गोंयांत येयलो. 3 ते 5 वर्सां रावन गोंयांत येयलो हांव. तिणे म्हाका खुबशे हें केलें म्हणून हांव तिचो आभार मानता. म्हणून हांव आज तिचे हेचेर हांगा ह्या सिटीचेर पावलो, म्हणून तिका हांव थँक्यू म्हणटा. राजन भाऊक झाले आहेत. 100 वर्ष माझ्या चुलतीला पाहण्याचा योग त्यांच्याच नशिबी आलेला आहे. मी बेबी ताईला, ललित आईला आणि शिला माईला विनंती करते की त्यांनी आपल्या आईला असं हे केलं की कुणी मुलगा सुद्धा असं आईचं हे करणार नाही. तसं रेवडकर रावजी, चुनेकर रावजी, केरकर रावजी ह्यांनी पण हे केलं आणि नातरांनी पण तिथे हे केलं. म्हणजे असं मुलगा सुद्धा असं हे करत नाही, पण आई मुलीने असं केलं आणि त्यांच्या सगळ्यांचं टाळ्यानं स्वागत करते. हॅलो, आता आजी ड्रेस चेंज करत जातील. एक वेगळ्या लुकमध्ये आजीना आपण बघणार आहोत. त्यासाठी त्यांना आपण 5-10 मिनिटाची विश्रांती देतो. पण आपला कार्यक्रम थांबणार नाही आहे, कार्यक्रम असाच पुढे राहणार आहे. मी विनंती करेन 100 वर्षाच्या प्रवासात
शाळेपासून ते आतापर्यंतच्या 100व्या वर्षापर्यंत जे जे कार्यक्रम त्यांनी केले आहेत, ज्याच्या मुलांना कसं सांभाळलं आहे, मुलाप्रमाणे सांभाळलं आहे, नातवंडांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना दिलेलं प्रेम व्यक्त करण्याचा हा क्षण म्हणजेच आपण हा बर्थडे साजरा करतो 100वा त्यांचा. त्याच्यात ह्या डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये आजीच्या कर्तव्याची काही क्षणचित्र याच्यात दाखवली जाणार आहेत. त्या कशा कशा 100 वर्षापर्यंत पोहोचल्या याबद्दल दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यासाठी मेहनत घेतली आहे सगळ्या नातवंडांनी आणि जास्त करून मयूर यांनी. त्यांना विनंती आहे की ही डॉक्युमेंटरी सादर करावी. लाईट घालूया का? जन्मवाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. जन्मवाईचा बाईचा खूप घाईचा, एक आई
मारते नात्यांच्या बंधात धुंद मोहरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे आकाशी स्वप्नांच्या भरपूर भान शिरते हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुलते सावरते पावरते घडते अडखळते का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर मनने वेडी झुलते मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते अनक्षणात फिरून आभाळाला भिडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गैवरते मन उधाण वाऱ्याचे ऋण झुणते गुणगुणते कधी गुंतते हरवते कधी गहिऱ्या डोळ्यांच्या लोहात पार बुडते तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते कधी मोहाच्या चार क्षणाला मन हे वेळी फुलते जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते भावणे तरी भासांच्या मारून पडते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे का होते बेभान कसे गहिवरते मन उधाण वाऱ्याचे माई माऊलीची माया अनमोल माया उड सावरी सुखाची ममतेची छाया माई माऊलीची माया अनमोल माया उड सावरी सुखाची ममतेची छाया तुला आठवतो मनी साठवतो दिसे आसमात ही तू बघा ए आई तू भासे ठाई ठाई ए आई तू
बच्चों की जहाँ होती है वो होते हैं किस्मत वाले, वो होते हैं किस्मत वाले, जिनके माँ होती है कितनी सुंदर है, कितनी शीतल है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ माँ, ओ माँ। आईबद्दलची महती आपण पाहिलेली आहे. सगळ्यांना आईबद्दल प्रेम आहे. प्रत्येकाच्या आईबद्दल कुणी काही म्हणो, त्या मुलाला नक्कीच आईबद्दलचा आपुलकीचा स्वर असतो. जे त्याने डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये दाखवल्याप्रमाणे माझ्यासारखी जी अशी अनेक मुलं आहेत की ज्यांनी आई पाहिलेली नाही. मी 1 वर्षाचा असताना आई वारली माझी. तिथपासून मी आई पाहिलेली नाही. ती मी माझी आई अशा आईच्या स्वरूपात इतरांची आई माझी आई सामावून घेतो. मला आशा आहे असे अनेक लोक असतील त्यांनी त्या प्रमाणे पाहून, आईकडे पाहून स्वतःची आई त्यांच्या आईत पाहिलेली असेल. खरंच सुखी आहेत किंवा ती नशीबवान आहेत ते तिन्ही मुली आणि ते तिन्ही जावई आणि त्यांची सगळी नातवंड आणि नातेवाईक की अशी 100 वर्षाची आई आपल्याला लाभलेली आहे. मला आशा आहे की या आईची अशीच कीर्ती राहत राहो. स्वर्ग सुखापेक्षा पण स्वर्गही इथे उन्हा पडेल असं आयोजकांनी म्हटलं आहे. अगदी तंतोतंत कराय म्हणून आईची महती कुठेच सांगता येणार नाही. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही ते हेच, किंवा अशीच आमची आई असती सुंदर रूप होती तेही हेच, ती हीच आई. त्याच आईत आपण सर्वांनी समवून जाऊन किंवा त्या आईच्या चरणी आपलं मस्तक ठेवून खरोखर तिला धन्यवाद मानले पाहिजे, शुभेच्छा दिल्या पाहिजेत आणि अभिनंदनही केले पाहिजे.